डोळ्यामध्ये पाणी आहे आणि नुसतं डोळ्यात पाणी नाही तर तुम्ही बघत असाल आता आम्ही ज्या कापसामध्ये उभा आहेत तिथं मांड्या इतकं पाणी आहे। मी कडीलाच उभा आहे कारण इथं थोडं जर पुढे गेलं तर गळ्या इतकं पाणी आहे। काल महसूलचे इथं काही मला वाटतं तलाठी मंडळ अधिकारी इथं आले आणि त्यांनी असं सांगितलं की पानं हिरवे दिसतात। साहेब लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? आमच्या पगारीवर तुम्ही आमच्या पैशावर तुमच्या पगारी होतात, तुमचे घर चालतात आणि तुम्ही सांगताय की पानं हिरवे दिसत आहेत। खरं तर हे आमच्या बाबूरावला लय ताण आलाय। ताण म्हणजे काय आता हे सगळं सडून गेलंय। आता तलाठी येतो म्हणतो हिरो आहे पण खाली काय आहे हे सडून गेलं ना सगळं। बरं आपण जर बघितलं तर आपल्या कॅमेरामॅनला दाखवा पाणी, असं आम्ही काही एका जागे उभे नाही तर सगळीकडे दाखवा। रात्री अक्षरशः दुधनापासून पाणी आलेलं आहे, इकडे किती लांब आलेलं आहे, सडासडी होती। तुम्ही म्हणतात हे चलत नाही हिरो हे, मग शेतकऱ्यानं काय करायचं? आत्महत्या। खरं तर या पुढे या। खरं तर ह्या संतप्त भावना आहेत आणि ही काही राजकीय पुढारी नाहीत किंवा ही काही कोण्या पक्षाची नाही आहेत। आम्ही एकली माणसं आहेत, आम्हाला काही शिक्षण नाही, शाळाचं तोंड कुठं आहे तर माहित नाही। म्हणजे हे शेतकरी माणसं आहेत आम्ही। तुमचं काय म्हणणं आहे की हे नेमकी अवस्था झाली आता याला? झाली काय त्या या तलाठी म्हणतो हिरे झाडे त्या ढुंगणात हिरे झाडे का तलाट्याचे हे काय अगदी सरी राख लागली हे भावना आहेत। हे आमचे विठ्ठल भाऊ आहेत, तुमच्या ऊसात पाणी शिरलं होतं तर काय मागणी आहे? काय नाही, आमच्या गावाला फक्त पुनर्वसन पाहिजे। मागणी काय होईल पण फक्त जागा द्या, बांधायचं काय होईल? शाळाची सोय नाही, लेकराला फक्त पुनर्वसनाची जागा नगदी द्या आम्हाला, बाकी काय देणार? साहेब, जागा द्या। तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, आपले एसडी असणारे लावटी साहेब, आमची विनंती आहे लोक काही मागत नाहीत तुमच्या घरातलं, आम्हाला काही नकोय, आमच्या हक्काचं द्या। रोयना काजळी रोयना हे गाव जसं लोअर दुधनावर त्या ठिकाणी तो धरण झालंय तेव्हापासून गावाचं नाव पुनर्वसनाच्या यादीमध्ये आहे, पण तेव्हापासून आतापर्यंत तो प्रश्न प्रलंबित राहिला। तुम्ही आमचं पुनर्वसन करू शकले नाही का? माणसं वाहून गेल्यावर करणार आहेत का लोकांचा जीव गेल्यावर करणार आहेत? 3.5 किलोमीटर ऐका आणि आमच्या गावाची बिकट अवस्था का तयार होते माहित आहे? कारण दुधना नदीनं येल आकार आमच्या गावामधून घेतलेला आहे। म्हणजे 3.5 किलोमीटर दुधना नदीचं पात्र वरून येऊन असं राऊंड मारून जातं, पूर्ण गाव त्या घेऱ्यामध्ये राहतं, रस्ता नाही आहे, नदीला धार पडते, रात्रभर लोक अक्षरशः झोपले नाहीत। मग एवढी बिकट परिस्थिती जर आमच्या गावाची होत असेल तर हे महसूल मंडळ असेल, प्रशासन असेल, हे कोणासाठी आणि राजकीय नेत्याला सुद्धा सांगायचं आहे, मतदानापुरता आमचा वापर करण्यापेक्षा आमच्या जीवनाचा सुद्धा तुम्ही विचार नक्की केला पाहिजे। आमची तर जिंदगी गेली, त्यामुळे लवकरात लवकर गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे। ही मागणी सुद्धा स्पेसिफिक काजळी रोयना या गावातील गावकऱ्यांची आहे। तुम्हाला जरी दिसत असेल गेली 10 दिवस झालं गावचा संपर्क तुटलेला आहे। एक घेटुळी वडा आहे, त्या वड्यातून लोकांना इकडे तिकडे जाता येत नाही। आपण आता तिथंच जाणार आहेत, शाळेतले विद्यार्थी सुद्धा दप्तर घेऊन आहेत। पेशंटला कुठं न्यायचं? पेशंटचे आम्ही अंत्यविधी ज्या दिवशी एक अंत्यविधी करायचं तर लोकांना पाहुण्याला इकडे तिकडे जाता येत नाही। अशी अवस्था जर ज्या गावाची होत असेल तर आम्हाला वाटतं हे गाव मराठवाड्यात आहे का गडचिरोली जिल्ह्यात आहे हाही प्रश्न आम्हाला पडलेला आहे का? पाकिस्तान सारखी अवस्था, ही भावना संतप्त गावकऱ्यांच्या आहेत। त्यामुळं बोला नंदूभाऊ। मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की त्यांना असं कळना की हे काजळी रोयना गाव हे शेलू तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, पण हे पाकिस्तानला आहे का अमेरिकेला आहे हेच कलेक्टरला तहसीलदाराला कळना। एकही अधिकारी पंचनाम्याला सुद्धा आला नाही, पण पंचनाम्याची काही गरजच नाही। पण मंत्री महोदयांना मला अशी विनंती करायची, आपण परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात पण त्यांनी काजळी रोयण्याला ढुलकावून बी बघितलं नाही, याची आम्हाला खंत आहे। अगदी हे संतप्त प्रतिक्रिया आहेत। आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच आपला आवाज पूर्ण महाराष्ट्रातल्या शासन प्रशासनापर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे।